आपण पैशासाठी आंदोलन नाही तर सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही तुमच्या सोबत जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे। तुमची साथ आणि आपण आपली हक्काची लढाई जिंकल्याशिवाय सोडायचं नाही। धन्यवाद। आपण मानी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मानी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मानी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। व्यवस्थित एक मिनिट सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे व्हिडिओ यूट्यूबवर वगैरे येतात इव्हन मोतेवारचा सुद्धा मी स्वतः पाहिलंय की आपली लोक त्याच्यावर कमेंट करत नाही। यूट्यूबवर पहा, मोतेवारच्या साईडची लोक त्याच्याबद्दल अजून तो देव आहे अशी कमेंट करतात। ते आपली लोक त्याला शिव्या घालून त्याच्यावर सगळ्यांनी कमेंट करा। याच्या पुढचे व्हिडिओ शिवाय दुसरा असा एक विषय आहे की अजून एक विषय असा आहे की लिक्विडेटर ऑफिसला आपण फोन करून त्रास द्यायलाच पाहिजे। ज्यांच्याकडे लिक्विडेटर ऑफिस आणि त्यांना आपल्याशी आता चांगलं बोलणं भागत आहे। काल परवाच मी जेव्हा फोन केला जवळजवळ 8 ते 10 मिनिट त्यांना मला गोड बोलावंच लागलं। फक्त एक असं गडबड झाली माझ्या हाताने 10 मिनिट बोलले पण 1 मिनिटातच माझे कॉल रेकॉर्डिंग झालं। काय विषय नाही, रेग्युलेटर सगळे द्या विषय सोडून नाही ना। आता याच्या पुढे रेग्युलेटर कुणासाठी बसवलंय? ते आपल्या मालमत्तेवर तिथं बोका होऊन बसलाय की नाही? मग त्या बोक्याला जबाब आपलं विचारायचं कर्तव्य आहे का नाही? त्याला त्या खुर्चीवर बसूच द्यायचं नाही असं आता मी तुम्हाला सांगतो। इतके दिवस तुम्हाला संघटित करण्यासाठी शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन केलंय। आपण कधी अग्रेसिव्ह झालोय का? आपण कधी कायदा सुव्यवस्था बिघडेल किंवा आपण कायदा सुव्यवस्था हातात घ्यायचा प्रयत्न केलोय का? परंतु असंच जरा चाललं असेल आणि खऱ्या अर्थानं जरा महेश मोतेवार म्हणल्यासारखं शाहराज माने काय स्वतःला गांधी समजतोय का? जर असे उद्गार या हरामखोराच्या तोंडून येत असतील तर शाहराज मानेला भगतसिंग झाल्याशिवाय पर्याय नाही। तुमच्यासाठी कितीही केस घेण्यासाठी अंगावर शाहराज माने तयार आहे। 22 केस सामाजिक कार्याचे, 23वी केस झाली, 24वी झाली, तरी सुद्धा याला सोडणार नाही। येणाऱ्या काळामध्ये लिक्विडेटरला त्याच्या कार्यालयात मी बसूच देणार नाही। येणाऱ्या काळामध्ये सक्षम प्राधिकाऱ्याला आमच्या मालमत्ता आमच्या जमिनी ताब्यात असताना जर हा निगरगंड अधिकारी जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने वागत असेल आणि आमच्या जमिनीवर मोतेवारला बळकावून देत असेल तर त्याला सुद्धा धडा शिकवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। या तपास अधिकारी जे कोणी तपास अधिकारी आहेत अशा पद्धतीने जर गाड्या बाहेर असतील तर त्यांच्याही कार्यालयात घुसून आपण पुढचे आंदोलन करायचं आहे। मी सदैव तुमच्या सेवेत तत्पर आहे। तुमची साथ कायमची अशीच असू द्या। आपण भविष्यामध्ये येणाऱ्या काळात आपली मॅच्युरिटी मिळवून घेण्यासाठी तत्पर राहू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपली वेळ आता या ठिकाणी संपत आलेली आहे। झालेला आहे। आपण दिलेल्या सहकार्याबद्दल